राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 13 मार्चला गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांच्याकडून धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी देखील आपली भूमिका मांडली. धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडणारं महाराष्ट्र काही पहिलं राज्य नाहीये. यापूर्वी देशातील 12 राज्यात ते लागू करण्यात आलंय. हे विधेयक आणताना यामागे कुठल्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही, तर सर्व धर्मांसाठी हे लागू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. अखेर 16 तारखेला रात्री 11 वाजता विधानसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. मात्र विधेयक मंजूर करताना विरोधी बाकावर एकही सदस्य उपस्थित नव्हता. या विधेयकाला काँग्रेस, माकप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने विरोध केलाय. मात्र शिवसेना ठाकरे गटाने याला समर्थन दिलंय. पण हे विधेयक आहे काय? याला लव्ह जिहादचा कायदा का म्हटलं जातंय? हे विधेयक आत्ताच का आणलं गेलं? आई, बाळ, लग्न याविषयी या विधेयकात काय म्हटलंय? यात नक्की कोणत्या तरतुदी आहेत? शिक्षा किती होणार? सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हे विधेयक महाराष्ट्रात का आणण्यात आलं? राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात धर्मांतराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये हे धर्मांतर स्वेच्छेने नसून ते आमिष दाखवून, फसवणूक करून किंवा चक्क धमकावून केलं जातं. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील साध्या भोळ्या नागरिकांना लक्ष करून काही धार्मिक संस्था अत्यंत संघटित आणि नियोजन करून हे काम करत असल्याचा दावा सरकारने केलाय. सध्याचे जुने कायदे अशा गुंतागुंतीच्या आणि आंतरराष्ट्रीय धागेदोरे असलेल्या प्रकरणांना हाताळण्यासाठी पुरेसे नसल्याने राज्याला एक नवीन आणि अत्यंत कडक कायद्याची गरज भासली आहे, असं या विधेयकात म्हटलंय. हा कायदा करण्यापूर्वी सरकारने पोलीस महासंचालक आणि शासनाच्या विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष अभ्यास समिती नेमली होती. या समितीने राज्यातील विविध कायद्यांचा आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतर राज्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आणण्याची शिफारस केली. गेल्या 8 वर्षात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि मध्य प्रदेश यासारख्या 9 राज्यांनी सक्तीचं धर्मांतर आणि फसवणुकीने होणारे विवाह रोखण्यासाठी अशाच प्रकारचे कायदे संमत केले आहेत. लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालणं आणि हिंदू महिलांचे सक्तीचे धर्मांतर रोखणं हा या कायद्यामागचा मुख्य उद्देश आहे. आता येऊयात या विधेयकाकडे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं आहे काय? तर या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला पैशांचं आमिष दाखवलं, चांगल्या नोकरीचं आमिष दिलं, मोफत आरोग्य सेवा किंवा शिक्षणाचं गाजर दाखवून धर्म बदलायला लावला, तर ते पूर्णपणे बेकायदा मानलं जाईल. एवढंच नाही तर केवळ बळाचा वापर नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून किंवा धार्मिक चुकीची माहिती देऊन कोणाचं ब्रेन वॉश करून धर्मांतर घडवून आणणं याचाही समावेश गुन्ह्यात करण्यात आलाय. तसंच एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणं याला सामूहिक धर्मांतर मानलं जाणार आहे, ज्यासाठीची शिक्षा अधिक गंभीर असेल. जर केवळ धर्मांतराच्या उद्देशाने एखादा विवाह झाला असेल तर तो विवाह सक्षम न्यायालयाकडून अवैध किंवा बेकायदा घोषित करण्याची महत्त्वाची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे, ज्यामुळे अशा विवाहांची कायदेशीर मान्यता संपून जाईल. या कायद्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद जी इतर कोणत्याही राज्यात नाहीये, ती म्हणजे बेकायदा धर्मांतर करून झालेल्या विवाहातून जन्माला आलेल्या मुलांचा धर्म. महाराष्ट्राच्या या नवीन विधेयकानुसार अशा विवाहातून जन्माला आलेल्या मुलाचा धर्म हा त्याच्या आईचा लग्नापूर्वीचा जो मूळ धर्म होता तोच मानला जाणार आहे. इतर राज्यांमध्ये मुलांच्या वारसा हक्काबाबत काही नियम आहेत, पण महाराष्ट्राने मुलाचा धर्म स्पष्टपणे निश्चित करून टाकलाय. जोपर्यंत न्यायालय कोणताही वेगळा आदेश देत नाही तोपर्यंत अशा मुलांचा कायदेशीर ताबा आईकडेच राहणार आहे. तसंच त्या मुलाला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 144 अंतर्गत वडिलांकडून पालन पोषणाचा हक्क मिळेल. याशिवाय बेकायदा धर्मांतराचे बळी ठरलेल्या व्यक्तींना राज्य सरकारकडून पुनर्वसनासाठी आर्थिक आणि सामाजिक मदत देण्याची तरतूदही या विधेयकात मांडण्यात आली आहे, ज्यामुळे पीडित महिला किंवा व्यक्तींना पुन्हा समाजात मुख्य प्रवाहात येता येईल. आता प्रश्न येतो की जर एखाद्याला खरोखरच स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर काय? त्यासाठी या कायद्यात एक कायदेशीर प्रक्रिया देण्यात आली आहे. धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किंवा धार्मिक सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेला किमान 60 दिवसाआधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना द्यावी लागेल. जिल्हाधिकारी ही नोटीस त्यांच्या कार्यालयात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सूचना फलकावर जाहीरपणे लावतील, जेणेकरून पुढील 30 दिवसांच्या आत कोणालाही त्यावर हरकत घेता येईल. जर काही हरकत प्राप्त झाली तर जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याचे आदेश देतील. धर्मांतर सोहळा पार पडल्यानंतर 21 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांकडे एक सविस्तर घोषणापत्र सादर करावं लागेल, ज्यामध्ये धर्मांतराची तारीख, ठिकाण आणि प्रक्रियेचा तपशील असेल. जर हे घोषणापत्र वेळेत सादर केलं नाही तर ते धर्मांतर बेकायदा मानलं जाईल आणि त्यावर कायदेशीर कारवाई होईल. आता या संदर्भात तक्रार कोण करू शकतं? तर ज्या व्यक्तीचं धर्मांतर झालंय
ती स्वतः किंवा तिचे आई वडील, भाऊ बहीण आणि इतर जवळचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतात. अशा तक्रारीची नोंद करणं संबंधित पोलीस अधिकाऱ्याला बंधनकारक असेल आणि या प्रकरणाची चौकशी किमान उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल. विशेष म्हणजे धर्मांतर हे कोणत्याही दबावाशिवाय आणि पूर्णपणे स्वेच्छेने झालं आहे हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी आता धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर किंवा त्यास मदत करणाऱ्या संस्थेवर असेल. या कायद्याअंतर्गत होणारे सर्व गुन्हे हे दखलपात्र आणि नॉन बेलेबल आहेत. राज्याच्या धर्मस्वातंत्र्य कायद्यात शिक्षेची तरतूद काय आहे? तर शिक्षेच्या बाबतीत हा कायदा अत्यंत कठोर आहे. बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पण जर हा गुन्हा अल्पवयीन मुलगा, महिला, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती किंवा अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तीच्या विरुद्ध केला गेला असेल तर दंडाची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणातही 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी व्यक्ती किंवा संस्था हा गुन्हा पुन्हा करताना आढळली तर त्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा मिळेल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या धार्मिक संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा आणि त्यांना मिळणारं सरकारी अनुदान रोखण्याचा अधिकारही सरकारला या कायद्याने मिळणार आहे. थोडक्यात जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण एकीकडे सरकार हा कायदा सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचं सांगत असताना दुसरीकडे याला विविध स्तरातून तीव्र विरोधही होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयकास विधानसभेतील चर्चेदरम्यान आपला विरोध दर्शवलाय. यावेळी आपल्या मुलीच्या लग्नाचंही उदाहरण त्यांनी दिलं. जातीच्या भिंती तोडायच्या असेल तर दुसऱ्याच्या घरात मुलगी जाऊ द्या ना, माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली असं आव्हाड यांनी म्हटलं. तर मुस्लिम आणि ख्रिश्चन संघटनांसह अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आधीच आव्हान दिलंय. यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांच्या राज्यातील अशाच कायद्यांमधील काही कलम वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं सांगत रद्द केली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारचा हा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर उतरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा कडक कायद्यामुळे खरोखरच सक्तीची धर्मांतरं थांबतील का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.